मराठीतली रोमॅन्टिक गाणी कुठली अशी जर आपण एक यादी करायला घेतली तर प्रत्येक तरुण मुलाला आपल्या प्रेयसीला पावसाळ्यात लॉंग ड्राईव्हला बोलतानाच त्रास होतोय, लॉंग ड्राईव्हला घेऊन जाताना गाडीमध्ये लावावं असं वाटेल असं एक एव्हरग्रीन रोमॅन्टिक गाणं म्हणजे गारवा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रशांत दामले. मला सांगा रंगभूमीबद्दल जिव्हाळा आणि स्नेह असणाऱ्या प्रशांत दामलेंच्या नाटकाच्या प्रवासात गाणं सोबतीलं होतंच, पण ते होतं पडद्यामागच्या कलावंतासारखं. आतापर्यंतच्या ह्याच गाण्याला नव्हे तर तुमच्या आतापर्यंतच्या सगळ्या कारकिर्दीला मी एकदा उभं राहून दाखवतो. आयडिया सारेगमपच्या निमित्तानं त्यांच्या गाण्याला तुम्हा रसिकांपर्यंत पोचायचा मार्ग मिळाला. या पर्वामध्ये त्यांच्यातल्या गायकानं स्वतःशी नव्यानं ओळख करून घेतली. विनोदाच्या टायमिंगचं गणित कळलेल्या या मिश्किल आणि सगळ्यांच्या आवडत्या कलाकाराला गाता गाता तमाम रसिक प्रेक्षकांना खिशात टाकायची किमयाही अगदी सहज जमली. दोन्ही परीक्षकांकडून वरचा सार. नवी जुनी हिंदी मराठी सगळ्या ढंगाची गाणी म्हणता म्हणता प्रशांत दामलेंना त्यांच्यातल्या अष्टपैलू गायकाचे रंग सापडले. त्यांच्या गाण्याला तुमचा असलेला भरघोस प्रतिसाद सोबत घेऊन प्रशांत दामले सज्ज झाले आहेत महा अंतिम सोहळ्यासाठी. गारवा गारवा वाऱ्यावर भीर 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 पारवा नवा नवा प्रिये नभातही चांदवा नवा गवतात गाणे झुलते कधीचे, गवतात गाणे झुलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे, पाण्यावर सर 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 काजवा नवा नवा प्रिये ताजवा नवा नवा गारवा. आकाश सारे माळून तारे आता रुपेरी झालेत वारे. आकाश सारे माळून तारे आता रुपेरी झालेत वारे. अंगभर थर 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 नाचवा नवा नवा प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा गारवा. वाऱ्यावर भीर 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 पारवा नवा नवा गारवा गारवा.
आपली परवानगी असेल तर. तेच सांगायला आलो, घ्या. गवतात गाणे झुलते कधीचे, गवतात गाणे झुलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे, पाण्यावर सर 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 काजवा नवा नवा प्रिये, ताजवा नवा नवा गारवा गारवा. वा प्रशांत दादा, क्या बात है. तरुणाईच्या मनावर राज्य करणारं गाणं आणि नाट्यरसिकांच्या मनावर राज्य करणारे असे प्रशांत दामले, हे अगदीच युनिक कॉम्बिनेशन कदाचित आयडिया सारेगमपच्या मंचावरच आपल्या सगळ्यांना बघायला मिळालंय. याच गाण्याचे संगीतकार अर्थातच मिलिंद निंगळे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मिलिंद, प्रशांत दादाचं गाणं कसं वाटलं हे तर टाळ्यांमधून आणि वन्स मोर मधून कळलंच, पण काय सांगायला आवडेल? मला वाटतं प्रेक्षकांनी दाद देऊन ते सिद्धच केलंय की वन्स मोर दिलाय, त्यामुळे मला असं वेगळं सांगायला नको की तो गाणं खूप छान म्हणतो. आणि इनफॅक्ट मला काही नवीन जागा त्याच्याकडनं आज कळल्या, ज्या मला आता मी जेव्हा गाईन तेव्हा मला घेता येतील. ज्या मूळ गाण्यात आहेत त्या घेतल्या ना? हो, तेच म्हणतोय की मूळ गाण्यात तर घेतल्याच, पण शिवाय अधिक ज्या नवीन जागा होत्या त्या कळल्या. आणि एका अर्थी फार बरं झालं की तू ऍक्टरच आहेस, म्हणजे नाहीतर मग हा जो वन्स मोर मला मिळतो तो सतत तुला मिळाला असता आणि मग फार माझी पंचायत झाली असती. तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना सांगायला हरकत नाही की प्रशांत आणि आम्ही दोघांनी एकत्र खरं तर गाण्याचं करिअर सुरू केलं तसं मला हरकत नाही, कारण आम्ही एकत्र गझलचे शो करायचो, हे अनेक लोकांना माहिती नसेल. आणि म्हणजे खूप एक अतिशय सुंदर गझल गायकाला आपण मुकलोय, आपण ऍक्टर म्हणून बघतो त्याला, पण गुलाम अलीच्या गझला प्रशांत अतिशय सुरेख म्हणतो, आजही म्हणतो. गुलाम अली साहेबांनी कल चौदवी की रात ही गझल म्हटली आणि तीच जगजीत सिंगनी पण म्हटली आहे दोघांनी. तर मी जगजीत सिंगचा पार्ट म्हणायचो आणि प्रशांत गुलाम अलीचा अफलातून गायचा. एक झलक आपण प्रशांत म्हणणार का? तू सुरू कर, मी तुझ्या मागे मागे येतो. ओके. कल चौदवी की रात थी, कल चौदवी की रात थी, शब भर रहा चर्चा तेरा, कल चौदवी की रात थी, कल चौदवी की रात थी, कल चौदवी की रात थी, शब भर रहा चर्चा तेरा, कल चौदवी की रात थी, कल चौदवी की रात थी, शब भर रहा चर्चा तेरा, कुछ ने कहा ये चांद है, कुछ ने कहा ये चांद है, कुछ ने कहा ये चांद है, कुछ ने कहा चेहरा तेरा, कल चौदवी की रात थी, शब भर रहा चर्चा तेरा. धन्यवाद. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की गझल गुलाम अलीचे किती सुंदर म्हणतो. आणि मला पण खूप वाईट वाटतं की तो ऍक्टर झालाय, खूप चांगली गोष्ट आहे, पण गझल माझ्यावर जो गात होता, आम्ही खूप शोज केले असते, ते आता आम्हाला करता येते. पण आपण एक दिवस नक्की मैफल जमवूया सगळ्यांच्या करता पुन्हा. नक्की नक्की 100%. आणि याचे जाहीर शोज व्हावेत अशीच आम्हाला सगळ्या प्रेक्षकांची इच्छा आहे, कारण शेवटी हा गझल गायक आम्हाला कधी ऐकायला मिळणार नाही. अगदी बरोबर. प्रशांत दादा, आतापर्यंतचा तुमचा या मंचावरचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? खडतर.
कारण आज हा रंगमंच जो मला मिळालेला आहे झी सारेगमपचा 75 मध्ये मी शेवटच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता. आज आले 2012 आणि कॉम्पिटिशनमध्ये भाग घेताना जे होते ते मला आत्ता होतंय. म्हणजे पाय लटलटणं, पोटात खड्डा पडणं, आवाज बघा कसा झालाय. पण ह्या निमित्ताने झालं काय, मी इतके प्रयोग केले, बरेच 9.5 पावणे 10 हजार प्रयोग आता झाले. पण या सगळ्या प्रवासात मिलिंद म्हणतो त्याप्रमाणे खरं आहे की गाणं माझं मागं पडलं. पण डेफिनेटली करिअरमध्ये कुठलं तरी एकच चॉईस होऊ शकतो. नाटक असेल तर नाटक, गाणं असेल तर गाणं, दोन्ही एकदम नाही होऊ शकत. आणि एकंदरीत तब्येत बघता माझी फार स्पीडसुद्धा मी काही करू शकत नाही. पण ह्या निमित्ताने मला सगळी म्हणजे जी आज 18-19 गाणी मी या रंगमंचावर गायलो ती मला बसवायला मिळाली. पण मला एक पॉझिटिव्ह मला ह्याच्यातून कळलं ते असं की गाणं हे नाटकापेक्षा कठीण आहे. नाटकात 5-6 पात्र असतात, इथे एकच माणूस असतो. यशस्वी आणि अयशस्वी आपणच असतो. तुमच्या आजच्या पुढच्या गाण्यांसाठी आणि आजच्या निकालासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. लेट्स गिव्ह इट टू प्रशांत दामले. जोरदार टाळ्या.